नमस्कार, मी उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, तुम्हाला थंबनेलवरून दिसलंच असेल की आपल्याला कोणती बाही कट करायची आहे। तर बघा, ही खूप फेमस बाही झालेली आहे, तर आपण ती बाही कट करणार आहोत। तर बघा, मी 4 पदरी करून घेतलेली आहे। बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे। तर बघा, 4 पदरी करून घेतल्याच्या नंतर याला पिना पॅक करून घ्यायच्या, म्हणजे कापड इकडे तिकडे सरकणार नाही। तर बघा, मी याची उंची घेतलेली आहे 13। तुम्ही याची उंची 14 पण घेऊ शकता, म्हणजे जे जास्त मोठ्या साईजचं ब्लाऊज किंवा बाही असेल तर तुम्ही ही 14 इंच पण घेऊ शकता। तर बघा, आता आपण 7 इंचाचा बॉक्स तयार करून घेऊ, आणि तर तुम्ही डायरेक्ट पण एका साईडनी 7 इंच आणि एका साईडनी 3.5 इंच पण घेऊ शकता। तर बघा, इथं मी 7 इंचाचा बॉक्स तयार करून घेतलेला या पद्धतीने, किंवा तुम्ही 8 इंचाचा पण घेऊ शकता। तर बघा, 7 इंचावर इकडून मार्किंग करायची आहे या पद्धतीने, आणि इकडून घ्यायचं आपल्याला 3.5 इंच किंवा 4 इंच। तर बघा, इथं 3.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे। तर बघा, खडूने किंवा पेनने तुम्ही इथं मार्किंग करून घेऊ शकता। तर बघा, या पद्धतीने हे बघा, इकडून 7 इंच आणि इकडून 3.5 इंच। तर बघा, 3.5 इंच आणि 7 इंचावर आपल्याला खडूने किंवा पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा, मी तुम्हाला परत दाखवत आहे। तर बघा, इकडच्या साईडने घेतलेला आहे 7 इंच आणि इकडून घेतलेला आहे 3.5 इंच, आणि बंद बाजू आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे। तर बघा, ही बंद बाजू आहे, मी तुम्हाला परत दाखवते। तर बघा, बंद बाजूने आपण 13 इंच घेतलेला आहे। तर बघा, 7 इंच आणि 3.5 इंचावरती आपल्याला अशी खडूने मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे ही आपल्याला बाही आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला असा थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा, एकदम सोपी बाही आहे, एकदम कोणाला पण जमन अशी बाही आहे ही। तर बघा, जिथं आपण खडूने मार्किंग करून घेतलेली आहे तिथून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे। तर बघा, आपण ह्या 2 बाही तयार करून घेतलेल्या आहे। तर बघा, बंद बाजू याच्या साईडने आपल्याला आपल्या साईडने बंद बाजू पाहिजे, म्हणजे आपल्या 2 बाही तयार होत्या। तर बघा, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि पिना पण काढून घ्यायचे आहे। तर बघा, 2 आपल्यावाल्या बाही 2 तयार झालेल्या आहे, दोन्हीकडच्या 2। तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला अस्तरची बाही आतमधून आपण जी लावतो अस्तरची बाही आपल्याला कट करून घ्यायची आहे, आणि ब्लाऊज पीसावरती पण कट करून घ्यायची आहे। तर बघा, 4 इंचाची बाही घेतलेली आहे, 9.5 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला, आणि 2.5 इंचावरती डाऊन करायचं आहे। तर बघा, बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि 9 इंचाची घडी घेतलेली आहे, आणि आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची आहे तिरकी, आणि आपल्याला आता बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे, आणि मधला पण आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा, दंड 5.5 आहे, 1.5 इंच याच्या म्हणजे मार्जिन घ्यायचं आहे, तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे। तर बघा, दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला बाही अशी कट करून घ्यायची आहे, ओपन करून घ्यायची, आणि हा गोलातला दंड मधला कापून घ्यायचा, म्हणजे हा झाला समोरचा भाग आणि तिकडचा भाग झाला पाठीमागचा भाग। तर बघा, बाही अस्तरची कट करून झालेली आहे, ब्लाऊज पीसावरती आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे या पद्धतीने। तर बघा, आता हे सोयीचं कापड ठेवून घ्यायचं आहे, त्याच्यावर दोन्हीकडचे 2 बाही आपल्याला ठेवून घ्यायची आहे, आणि आता आपल्याला कडाने अशी टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, कडाने टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला ही मधून घालून घ्यायची आहे, आणि याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे। आता सगळ्या याच्यावरती आपल्याला अशी दाबटीप देऊन घ्यायची अस्तरवरती, आणि उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे। तर बघा, दोन्ही बाही आपण तयार करून घेतलेल्या आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायची आहे जी फुगा बनवायचा आहे आपल्याला वरचा, ती बाही आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर बघा, आता मी एक साईडला ठेवून घेतलेली आहे, एक घेतलेली आहे जे आपण 3.5 इंचाचा मार्जिन करून घेतली होती, आपल्याला तिथून हा मध्य काढून घ्यायचा, आणि मध्यवरती आपल्याला कट मारून घ्यायचा आहे। तर बघा, जिकडून आपण 7 इंचाचं घेतलेलं आहे, म्हणजे ही 14 इंच आपल्याला होतं। तर बघा, त्या साईडने आपल्याला याची टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने व्यवस्थित। तर बघा, व्यवस्थित अशी आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने, अशी मुडपून घ्यायची आहे, म्हणजे धागे वगैरे अजिबात दिसणार नाही। जी उलटी साईडने आहे तशी आपल्याला उलट्या साईडने आपल्याला अशी दाबून घ्यायची आहे या पद्धतीने, म्हणजे उलटी साईडमधून जाईल आणि सोयीची बाजूनी व्यवस्थित फिनिशिंग येईल। तर बघा, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे। तर बघा, व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे। तर बघा, इथं आपल्याला लेस घ्यायची आहे, मी अशी लेस घेतलेली आहे, तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही लेस घेऊ शकता। तर बघा, आपल्याला सोयीचं कापड असं वरतून ठेवायचं आहे, आणि ही लेस आपल्याला आतून लावून घ्यायची आहे। तर बघा, आपल्याला जेवढी लागेल तेवढी मी कट करून घेतलेली आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला अशी मधून घालून घ्यायची आहे उलट्या साईडनी या पद्धतीने, आणि आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे। तर बघा, एकदम सोपी बाही आहे ही, 34 साईजची बाही आहे। तर बघा, याची वाली मी जी बाही जोडणार आहे ते ब्लाऊज पण मी पूर्ण तुम्हाला रेडी दाखवणार आहे, म्हणजे त्या ब्लाऊजची मी कटिंग वगैरे दाखवलेली आहे बोटनेकमध्ये। तर ती पण सुंदर अशी नवीनमध्ये डिझाईन दाखवलेली आहे समोरचा भाग।
तर बघा आता आपण जी लेस लावून झाल्याच्या नंतर आपल्याला अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहे या पद्धतीने. तर बघा तुम्ही इकडच्या साईडने पण टाकून घेऊ शकता किंवा वरतील्या साईडने पण टाकू शकता. तुम्हाला जसे चुन्या आवडतील तशा तुम्ही टाकू शकता. तर बघा या पद्धतीने अर्धा इंचावरती आपल्याला अशी मुडपीत जायचं आहे आणि चुन्या पडीत आपल्याला टीप मारीत चालायचं आहे व्यवस्थित. तर बघा या साईडने अशा आपल्याला चुने पाडीत चालायचे आहे, जे आपण गोलाईतला दंड घेतला होता तो. तर बघा या पद्धतीने अशी आपल्याला टिप मारीत चालायचं आहे. तर बघा टिप मारून झाल्याच्या नंतर आता इकडच्या साईडने पण सेम आपल्याला तशा टिपा मारीत चालायच्या आहे वरती साईडने. तर बघा आता आपल्याला ह्या इकडच्या साईडने अशा वरती घ्यायच्या आहे या पद्धतीने. इकडच्या पण आपण वरतीलाच घेतलेल्या, पण आपण ह्या खालून टिप मारलेली आहे आणि आपण ही आता वरून टिप मारीत आहे. त्याच्यामुळं आपल्याला या साईडने अशा टिपा मारीत चालायच्या, अर्धा इंचाच्या असा मुडपीत चालायच्या आणि याच्या चुन्या पाडीत चालायच्या आहे. तर बघा व्यवस्थित आता आपण ह्या टिपा मारून घेतलेला आहे. जो लेसचा भाग आहे तो असा आपला वरतून आला पाहिजे. इकडच्या साईडने पण सेम आपला तसाच वरून आलेला आहे आणि हो पण आपला असाच वरून आला पाहिजे. तर बघा व्यवस्थित आपली बाही तयार झालेली आहे. तर बघा व्यवस्थित आपल्या मध्यातून ही बाही आपली अशी रेडी झालेली आहे. एकदम सुंदर असा फुगा पडलेला आहे आणि बाही पण एकदम सुंदर आलेली आहे. तुम्हाला म्हणून नंतर मी दाखवणारच आहे बाही पूर्ण कंप्लीट जोडून झाल्यावर. तर बघा इथं आपण जी बाही अस्तरची तयार करून घेतलेली आहे ब्लाऊज पीसाची, त्याचा आपल्याला मध्य घ्यायचं आहे. तर बघा खडूने आपण मध्याला मार्किंग करून घेऊया आणि मध्यातून आपल्याला अशी 2 इंचावरती खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि परत 3 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इकडच्या साईडने पण सेम आपल्याला तसंच करायचं आहे. 2 इंचावरती मार्किंग करायची आणि परत 3 इंचावर मार्किंग करायची आहे या पद्धतीने. तर बघा त्याच्यानंतर आता बाई जी आपली अस्तरची बाई आहे जी जोडलेली ती पण आपल्याला सोयीचीच ठेवायची आहे आणि फुग्याची बाई पण आपल्याला सोयीचीच ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा तिथून 3 इंच आहे, 3 इंचावरती आपल्याला ही आपण फुग्याची ह्याच्या तयार करून घेतलेली आहे ती आपल्याला तिथून जोडीत चालायचं आहे. जिथून आपण ते प्लेटी टाकीत गेलेलो आहे ते आपल्याला तिथं जोडून घ्यायचे आहे 3 इंचावरती. तर बघा तिथं ओपन जागा आहे मध्यातून ती सुटलेलं आहे, त्याच्या पण आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या व्यवस्थित. तर बघा आपल्याला ह्या अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहे किंवा प्लेटी टाकून घ्यायच्या आहे. तर बघा आपल्या 2 आलेल्या आहे. तर व्यवस्थित 2 टिपा मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला जी पिन लावून घेतलेली आहे ती पिन आपल्याला काढून घ्यायची आहे. परत इकडच्या साईडच्या आपल्याला ज्या प्लेटी पाडून घेतलेल्या आहेत तिथून आपल्याला 3 इंचावरती असे ठेवून घ्यायचे आहे. पिन आपल्याला पॅक करून घ्यायची आहे आणि जी मध्ये ओपन जागा आपली राहिलेली आहे तिथं पण आपल्याला 2 प्लेटी टाकून घ्यायच्या किंवा चुना टाकून घ्यायच्या या पद्धतीने. तर बघा दोन्ही साईडने माझ्या 2-2च आलेले आहे, इकडून पण 2 आणि तिकडून पण 2. तर बघा व्यवस्थित सेट करीत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि जे खालची पण टिपा आपण 3 इंचावरती ठेवलेले आहेत त्या पण आपल्याला व्यवस्थित मारून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित मारून झालेले आहे. तर बघा आपल्या व्यवस्थित पिन काढून घेतलेली आहे, व्यवस्थित आपली टिप मारून झालेली आहे. बघा एकदम सुंदर अशी आपलीवाली बाही तयार झालेली आहे. तर बघा ही बाही आपली आतून आहे आणि ही फुग्याची वरतून आहे. तर अगदी एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला आणि एकदम सोपी आहे, तुम्ही कोणी पण बनवू शकतात. तर मी नक्की ट्राय करा. तर बघा एका साईडची करून झालेली आहे, आपण दुसरी पण करून घेऊया. तर बघा मी दुसरी पण करून घेतलेली आहे. तर बघा दोन्हीकडच्या 2 बाही आपल्या रेडी झालेल्या आहेत. तर बघा मी हे ब्लाऊजची समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आणि कटिंगचं पण एकदम सोपं ब्लाऊज आहे बोटनेकमध्ये 34 साईजचं. तर बघा आपल्याला अशी मधून आपल्याला ही मध्यातून आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा मी हे ब्लाऊजची कटिंग पण दाखवलेली आहे 34 साईजचं बोटनेकमध्ये, ती पण तुम्ही नक्की बघा. आणि परत दुसऱ्या भागामध्ये दाखवलेला आहे की समोरचा आणि पाठीमागचा भाग आपल्याला कसा जोडायचा आहे, तो पण मी तुम्हाला दाखवलेला आहे एकदम सोप्या पद्धतीत. तर बघा मी एकाच ब्लाऊजमध्ये पाठीमागचा भाग पण दाखवलेला आहे आणि समोरचा भाग ह्यो पण एकदम आता फेमस झालेला आहे. समोरचा गळायचा भाग पण तो पण तुम्ही नक्की बघा, एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे. तर बघा आपली बाही जोडून झालेली आहे. तर बघा व्यवस्थित. तर आता आपण हे आता जोडून घेऊया. तर बघा आपल्याला ही बाही अस्तरची घ्यायची आहे आणि अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा तशी टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे, त्याच्यावरती पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित अशी पण टिप मारून घ्यायची आहे. तर बघा टिप मारून घेतलेली आहे. तर इकडची जोडून घेऊन आपण आता फिटिंग करून घेऊया. तर बघा मी ब्लाऊज फिटिंग करून घेतलेला आहे, एकदम सुंदर अशी बाही तयार झालेली आहे. ही बघा अस्तरची. तर तुम्हाला आजची बाही डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.